ठाणे महापालिका क्षेत्रात मोगरपाडा नजीक खाडीकिनारी 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे। कन्व्हेन्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालय यादींचा त्या क्षेत्रात विकास होणार आहे। यांसारख्या शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथील टाउन पार्क, कळव्यातील यशवंत रामासाळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह या आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीत आढावा बुधवारी घेण्यात आला। या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, माजी नगरसेवक गोपाळ लांडगे, राम रेपाळे, रमाकांत मडवी, नजीम मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मोगरपाडा येथे 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल, गोल्फ कोर्स, मॉल, कार्यालय, कला दालने असा सुमारे 8,000 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे। त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्यापैकी ताब्यातील जागा या आदी स्थितींची माहिती बैठकीत देण्यात आली आहे। हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे, त्याप्रमाणे त्याची आखणी करावी, स्थानिक गरजा काय आहेत याचा अभ्यास केला जावा अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। आज कळवा, मुंब्रा आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा या मतदारसंघातील बैठक आयुक्त महोदयांच्याकडे पार पडली। त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी मस्के साहेब होते, त्याचबरोबर आमदार जितेंद्रजी आव्हाड, आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, राम रेपाळे जी, रमाकांत मडवी सगळे उपस्थित होते। त्यामध्ये कळव्यामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतोय। 10 कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी, म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूल बरोबर बाकी अमेनिटीज, बॅडमिंटन असेल, लॉन टेनिस असेल, क्रिकेट असेल, सगळ्याच गोष्टी, स्क्वॉश असेल, या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील। त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे 3 एकरचं, ते खारेगावमध्ये, ते देखील आपण डेव्हलप करतोय। त्याच धर्तीवरती वर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत। त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल, त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी, जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला 10 कोटी रुपये, तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर एक 25 एकरचा भूखंड आहे, त्या भूखंडावरती BKCच्या धर्तीवरती IT पार्क किंवा BKCच्या धर्तीवरती दुसरं BKC करता येऊ शकतं का, त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे। ती जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे। 25 एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ते तिथे मिळतात, म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे ते तयार होऊ शकतं। त्याचबरोबर ठाण्याला, कोलशेतला एक टाउन पार्क हा देखील प्रपोजल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे। त्याचं देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं, म्हणजे एकंदरीत त्या टाउन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये, त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं। तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मीटिंग त्या ठिकाणी घेतली। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांकरता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाचे लक्ष वेध करण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात 2 तासांचं धरणं सत्याग्रह करण्यात आला। यामध्ये आज सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। त्यातच आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन करण्यात आलं। यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांचा सहभाग लाभला।
आज या आंदोलनामध्ये पेन्शन संघटनेने देखील आपला सहभाग नोंदवला। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तत्काळ जारी करण्यात यावे। खुल्लर समितीचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करावा। पोएपारडीए कायदा रद्द करण्यात यावा। अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा। सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा। सरकारी विभागाचे संकोचीकरण तत्काळ थांबवा। 8व्या वेतन आयोगाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा। सर्व इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी। जाचक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा यांसारख्या विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। या मागण्यांकरता हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलंय। यामध्ये विविध संघटनांमधील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच लक्ष वेधण्याकरता हे आंदोलन करण्यात आलंय। या मागण्या गेल्या वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या होत्या महाराष्ट्र शासनाने। पुन्हा तेच शासन आलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करत नाहीयेत। ती अंमलबजावणी करण्यासाठी व त्यांनी दिलेली मान्यता प्रमाणे शासन निर्णय पारित करण्यासाठी जे बजेट अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये शासनाला इशारा म्हणून आजचा आमचा हा 2 तास धरणे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम चालू आहे। याची जर शासनाने नोंद घेतली नाही आणि शासन निर्णय जर ते पारित केले नाहीत तर यापुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील हे आपल्या वतीनं आम्ही शासनास कळवू इच्छितो। प्रमुख मागणी कोणती आहे तुमची? प्रमुख मागणी म्हणजे शासनाने जी सुधारित पेन्शन योजना लागू केलेली आहे त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी जे परिपत्रक काढणार होते, जे गॅजेट काढणार होते ते अद्याप त्यांनी काढलेलं नाही। परंतु जी मुदत त्यांनी दिलेली आहे कर्मचाऱ्यांना तुम्ही चॉईस करण्याचं, तुम्हाला एनपीएस पाहिजे, यूपीएस पाहिजे का महाराष्ट्राची सुधारित पेन्शन योजना पाहिजे, परंतु महाराष्ट्र सुधारित पेन्शन योजनेच्या बाबतच्या अंमलबजावणीचा जो शासन निर्णय आहे कशा प्रकारे अंमलबजावणी होईल तो त्यांनी अद्याप न काढताना ऑप्शन त्यांनी मागितले, तुम्ही 31 तारखेपर्यंत ऑप्शन द्या। जर त्याचे अटी शर्तीत जर कर्मचाऱ्यांना माहिती नसतील तर कर्मचारी कशाच्या आधारावर त्यांना ऑप्शन भरून देतील, तर तो शासनाने तात्काळ जर आता त्यांनी शासन निर्णय पारित केला तर आम्ही आमचे कर्मचारी 30 तारखेपर्यंत तो ऑप्शन भरून देतील। मागण्या काय वाटतं सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मागण्या मान्य होतील? मान्य केलेल्याच आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची आहे की 8वा वेतन आयोग तात्काळ त्यांनी स्थापन करावं जसं केंद्राने घोषणा केली त्याप्रमाणे, आणि येत्या बजेट अधिवेशनामध्ये 8व्या वेतन आयोगाची तरतूद करावी ही एक आमची महत्वाची मागणी आहे। रिक्त पदं आज महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची 2,40,000 रिक्त पदं आहेत, म्हणजे 2,40,000 बेरोजगारांचा रोजगार हे शासन खातं आहे। आम्ही त्यांच्यावर आरोप करतोय, त्यांनी तात्काळ भरती चालू करावी आणि ही जी रिक्त पदं आहेत ती तात्काळ भरून बेरोजगारांना रोजगार द्यावा। त्याचप्रमाणे देशभरामध्ये 25 राज्यामध्ये सेवानिवृत्तीचं जो वय 60 आहे, आपण पुरोगामी म्हणतोय, परंतु इथे आपल्याकडे 58 वय ठेवलेलं आहे। आज एकेका कर्मचाऱ्याकडे 4-4, 5-5 चार्ज आहेत। कर्मचारी कामं करून मेटाकुटीत आलेले आहेत, म्हणून शासनाला आमची नम्र विनंती आहे वय निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, कारण प्रत्येक वर्षाला 3% कर्मचारी सेवानिवृत्त होतात। 2014 पासून भरती केलेली नाही, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 30% कर्मचारी सेवानिवृत्त झाले। त्यांचा अतिरिक्त कार्यभार आज जे कर्मचारी काम करतात त्यांच्यावर पडतोय आणि जनता रात काढते कर्मचाऱ्यांवर। ते हे बघत नाही रिक्त पदं आहेत किंवा काय आहेत, जनतेला फक्त काम तात्काळ हवं असतंय। म्हणून आमची इच्छा आहे जनतेला सेवा चांगल्या प्रकारे द्यावी, त्याच्यासाठी शासनाने 100% पदं जर भरली तर नक्कीच चांगल्या प्रकारे सेवा जनतेला देता येईल आणि जनतेची कामं होतील। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्राचे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे। या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली होती। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तसेच भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आला। या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा सेनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला। तसेच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन करण्यात आलं। युवा सेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतील माझ्या युवा सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो आहे, असं युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। येत्या महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवक जनतेची सेवा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील या तीनही महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। ते पुढे म्हणाले, नाशिक आणि शिर्डी येथे काँग्रेस गटातील अनेक युवा कार्यकर्ते युवा सेनेत सामील होत आहेत। हा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यामुळे निर्माण झालाय। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने युवक महायुतीसोबत येत असल्याचंही सरनाईक यांनी म्हटलंय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवा सेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे। ह्याची सुरुवात आम्ही कोकण पासून केली होती। त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो, भिवंडी असेल, कल्याण लोकसभा असेल, आज ठाणे लोकसभा, उद्या पालघर लोकसभा, अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचे जे 36 जिल्हे आहेत या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवा सेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवा सेनेच्या मुलांनी, आमच्या युवा सैनिकांनी जे काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल, जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात, पक्ष बांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे का पूर्ण महाराष्ट्रात? मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवा सेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते। 365 दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो, युवा सेना ही आता मैदानात उतरलेली आहे। आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे, त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्या सोबत काम करण्याला इच्छुक आहेत। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवा सेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक युवक सुद्धा तुम्हाला आमच्या सोबत दिसतील। पूर्वी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आतापर्यंत या दौऱ्यामध्ये, काय अनुभव येतात? आतापर्यंत 3196 किलोमीटरचा हा प्रवास हा बाय रोड करण्यात आलेला आहे। आणि एकूण जर आपण पाहिलं तर 13,000 किलोमीटरचा हा प्रवास एकूण आमचा असणार आहे। पण मी आपल्याला सांगतो की हा प्रवास करत असताना कुठेही थकवा जाणवत नाही, कारण युवकांचा जो प्रतिसाद आम्हा सगळ्यांना मिळत आहे, म्हणजे प्रामुख्याने मी एकटाच करत नाहीये, तर माझ्यासोबत युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढेजी असतील, युवा सेनेचे सचिव किरण साळी असतील, त्याचबरोबर आमची संपूर्ण युवा सेनेची जी कोर कमिटी आहे ही अतिशय चांगलं काम करत असल्या कारणानं आम्हाला एक वेगळा प्रतिसाद मिळतोय। मी आपल्याला सांगतो की आज जरी पूर्वेश सरनाईक या ठिकाणी ठाण्यात असेल तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा सेनेची अशा वेगवेगळ्या टीम्स हे सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या बैठकी आजच्या तारखेला घेत आहेत। आणि 22 एप्रिलला ह्या आमचा जो दौरा आहे हे संपन्न होणार आहे। सर, येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये युवा चेहरा दिसेल का? बघा, हा मी आपल्याला सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा मला हाच प्रश्न विचारण्यात आला होता की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक दिसतील का, आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा सैनिक दिसतील। परंतु आता मी त्याचं उत्तर देणार नाही, कारण असं बोलल्यानंतर आमच्या युवा सैनिकांना संधी मिळत नाही। परंतु मी आपल्याला सांगतो की मी विश्वासाने सांगू शकतो की याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिका येते, नवी मुंबई महानगरपालिका येते आणि मीरा भाईंदर महानगरपालिका येते। मी आज या ठिकाणी पूर्ण माझ्या युवा सैनिकांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी आलेलो आहे। आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल तर निवडणुकीच नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक सुद्धा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी तयार असणार आहे। महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार। तिन्ही महानगरपालिका ह्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे तिन्ही महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप या महायुतीचा
भगवा झेंडा फडकणार आहे. पक्षातून येत आहेत, पुढे काही इन्कमिंग युवा सेनेची कशी असणार? युवा सेनेची इन्कमिंग म्हणजे आता कालचंच उदाहरण देतो. आम्ही नाशिक आणि शिर्डी लोकसभाची बैठक घेतली होती, त्या ठिकाणी सुद्धा उभाटा गटाचे त्याचबरोबर काँग्रेस गटाचे अनेक युवक हे आमच्या युवा सेनेमध्ये सामील होत आहेत. आणि हे फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे पद्धतीचं काम करतायत, या दोन्ही नेत्यांवरचं असलेलं विश्वास, या विश्वासामुळेच आज अनेक युवक आमच्यासोबत जोडत आहेत.